महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांची प्रतिकृती आणि त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सूरज म्हात्रे आणि अविनाश ठाकूर ही जोडी मैदानामध्ये दाखल होते आणि त्यांच्या अगेन्स्ट खरसुंडी पेण विरुद्ध खालापूर अशी लढत मैदानामध्ये आहे। सावरोली परिसरातून आलेला खरसुंडी संघ मैदानामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये पेण तालुक्यातील हबरापूर परिसरातून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज फार चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या। अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आज आपण संघर्ष पाहिले आणि मागची मॅच खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत जिंकणारा कोपर संघ आता मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये खालापूर तालुक्यातील यंदाचा हंगाम गाजवणारा खरसुंडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। चौक विभागातील प्रणितजी महाडिक, अक्षयजी आंबरे या दोघांकडून या संघाला सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाठ करण्यात येतं। त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। वेदांत 11 खरसुंडी आणि काळभैरव कोपर अशी लढत आहे। निशांत माळी सर यांना आपण मैदानामध्ये पाहतोय। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत। मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा ते सातत्यानं वर्षभर कव्हर करत असतात आणि आपल्याला या संपूर्ण 4 रात्रींमध्ये निशांत माळी सरांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबरीनं नरेंद्र म्हात्रे सर नरेंद्र पाटील सर यांना आपण पाहतोय। नरेश म्हात्रे सर आणि अरुण पारंगे सर या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जात आहेत। आर्या बारसकर कडून एक पारितोषिक आहे। कुणाल बारसकरच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। रायगड समालोचनाचे महागुरु संतोषजी चौधरी सर कॉम्बॉक्समध्ये थोड्याच वेळात आमच्या समवेत जोडले जातील। कुणालच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली आहे। सूरज म्हात्रे आणि अविनाश ठाकूर चांगला फटका, ताकदीचा वापर, समोर खेळलाय परंतु डाऊन दी ग्राउंड सरळ मारलेला फटका जातोय साइड स्क्रीन वरती आणि मिळतायत त्या 4 धाबा। दोन बॉलचा खेळ संपलाय। 5 धाबा धावफलकावरती। अविनाश ठाकूरनं 4 धाबांनी स्वतःचं खातं उघडलंय। लगातार 2 चौकार पाहायला मिळाले। अविनाश ठाकूर मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती। या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। 2 लगातार चौकार त्याच्या बॅटमधून आलेत।
कुणाल बारसकरच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण पाहायला मिळतंय. कुणाल एक चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा पाहायला मिळतोय. खरं तर हे दोन्ही संघ कदाचित पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आले असावेत, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ ठाऊक नसावा आणि त्यामुळे चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार. थोडंसं दडपण, दबाव, वाईड बॉलचा मारा, थोडीशी दिशा हरवली जाते. खरं तर वाईड यॉर्क ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ऑफस्टम्पच्या बाहेर शरीरापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याच्यामुळेच एक वाईड बॉल डिलिव्हर केला गेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. 3 बॉल नंतर 10 धावा झाल्यात. करसुंडी संघाची बॉलिंग फार चांगली आहे, त्यांचा अटॅक फार चांगला आहे आणि त्याच्यासमोर तितकाच चांगला संघ आहे. खरं तर मी म्हणेन फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आहे. कारण मागच्या मॅचमध्ये 67 धावांचा पल्ला गाठत असताना प्रत्येक फलंदाजानं चांगली बॅटिंग केली होती. त्याच्यामुळे या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चांगली बॉलिंगच्या विरुद्ध चांगली बॅटिंग लाईनअप अशी लढत पाहायला मिळते आहे. आणि हा लगातारचा तिसरा चौकार येतोय अविनाश ठाकूरच्या बॅटमधून. स्पर्धेतील पहिला गोलंदाज आहे ज्यानं 3 चेंडूंवरती लगातार 3 चौकार लगावलेत. SDP ट्रॉफी 2026च्या तिसऱ्या पर्वातील हा पहिला फलंदाज आहे ज्याकडून आपल्याला चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. आणि कुणाल बारसकरच्या गोलंदाजीवरती आता हल्ला पाहायला मिळतोय. तब्बल 14 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कुणालची जर बॉलिंग आपण पाहिली तर मागच्या मॅचमध्ये कुणालनं फक्त 11 धावा दिल्या होत्या. चांगली बॉलिंग पॉवर प्लेमध्ये केली होती, परंतु या मॅचमध्ये मात्र कुणाल थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा या एकट्या अविनाश ठाकूरच्या बॅटमधून आल्यात. 4 चेंडूंवरती 4 चौकार आलेत आणि पॉवर प्लेचे स्ट्रोक खेळण्यासाठी, गॅप शॉट खेळण्यासाठी तो बाहेर आहे. कॉम्बॉक्समध्ये संतोषजी चौधरी सर आमच्यासमोर जोडले जातील. हा फटका उंच आहे, लांबी कमी, झेल टिपला जातोय आणि मात्र अविनाश ठाकूर याच्या फलंदाजीला नजर लागतीये. 4थ्या चेंडूवरती अविनाश होतोय बाद. झेल टिपला, चांगला विकेट मिळाली कुणालला. जो चांगली बॅटिंग करत होता ना त्याला आता बाद केलं. 12 धावांवरती बाद झाला अविनाश ठाकूर. रुपेश म्हात्रे आलाय. रुपेश म्हात्रे मागच्या मॅचमध्ये ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता ना त्यावेळेला चांगली बॅटिंग केली त्यानं आणि आता तो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. मागच्या मॅचला 4थ्या क्रमांकावरती आला होता, आता तो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. मागच्या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. कुणाल चांगला बॉलर आहे, अनुभवी आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना त्यानं एक महत्त्वाची विकेट मिळवली आहे. अविनाशनं जरी चौकार लगावले असले 3 त्याच्या विरोधात तरी त्याला थांबवणं गरजेचं होतं. ते काम केलं कुणाल बारसकरनं. प्रेम भिलारे, द वॉल ऑफ फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण आज प्रेम भिलारेचं पाहिलंय. मागच्या मॅचमध्ये 1 रनआउट 2 कॅचेस. हा बॉल पाठवलाय सरळ भोपाडा सिटीमध्ये, पिकअप शॉट पाहायला मिळाला. फार चांगला ताकदीचा वापर करत मारलेला फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. फलकावरती आहेत. एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं कुणाल बारसकरचं आणि मगाशी उल्लेख केला फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आहे.
रुपेश म्हात्रेनं षटकारानं खातं उघडलंय आणि तो या स्पर्धेतील 6वा फलंदाज आहे की ज्यानं षटकारानं स्वतःचं खातं उघडलंय. मयुरेश भौड आता गोलंदाजीला आलाय. मनीष बारसकर, मयुरेश भौड, कुणाल बारसकर हे चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ही मॅच देखील तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. मयुरेश भौडच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. ऊर्ध्व विकेटनं मयुरेश तयार. पहिलाच बॉल मयुरेशचा पुल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल. हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एसडीपी ट्रॉफी षटकार. मयुरेश भौडचं स्वागत षटकारानं केलंय आणि फटके पण इतकेच लांब येत आहेत ना. ISPL मध्ये जर हे षटकार असते ना तर पंचांना कदाचित 9 धावांचा हा षटकार द्यावा लागला असता. अफलातून बॅटिंग मैदानामध्ये. मयुरेश भौडच्या विरोधामध्ये आक्रमण आणि कमबॅक करावा लागेल खरसुंडी टीमला. या फलंदाजांना थांबवावं लागेल. चांगला बॉल, पेस व्हेरिएशन हे चांगलं तंत्र आहे. ज्या वेळेला बॅट्समन रिदममध्ये असतो, बॅट्समन फ्लोमध्ये असतो, बॅट्समन मारण्याच्या इराद्यामध्ये असतो, त्यावेळेला स्लोअर वन हे अस्त्र असतं गोलंदाजाचं आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. डॉट बॉल आलाय. पहिला डॉट बॉल या इनिंगमधला आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आहे ती 26. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. सूरज म्हात्रे आणि रुपेश म्हात्रे कोपर संघाचे हे दोन्ही बॅटर आहेत ज्यांच्या नावानं खरं तर या संघाला ओळखलं जातं. चांगला फटका आहे, ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अनइवन बाउन्स, परंतु कम्युनिकेशन फार चांगलं आहे. ज्या वेळेला मैदानामध्ये 11 खेळाडू असतात ना त्यावेळेला एकाकडून चुकी झाली तर दुसऱ्यानं त्याला बॅकअप देणं गरजेचं असतं आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. 99-61 हा ब्रँड आहे SDPचा आणि त्या 99वी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या ठिकाणी मयूर पाटील स्कोरिंगला असतात ना त्यावेळेला प्रत्येक बॉलची माहिती त्यांच्याकडून पाहायला मिळत असते. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला असं वाटलं, कव्हर अपील केलं गेलं आणि ती एज कॅरी केली आहे आणि फलंदाज होतो आहे बाद. थोडासा संभ्रमामध्ये होता की हा बॉल कदाचित खाली बाउन्स झाला आणि मग विकेट किपरनं घेतलाय. या संभ्रमामध्ये होता, ड्युअल मॅन्डेटमध्ये होता बॅटर, त्याच्यामुळे तो बाहेर निघाला नाही. परंतु पंचांचा योग्य निर्णय आणि फलंदाज होतोय बाद. प्रतीकेश मोकल आता बॅटिंगला आलाय. प्रतीक चव्हाणचं कौतुक केलं पाहिजे. विकेट किपर आहे प्रतीक चव्हाण. आज यष्टीरक्षणाचं स्टँडर्ड त्यानं दाखवलंय पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये मयुरेश भौड एक चांगला बॉलर आहे. अनुभव काय असतो ना त्यानं दाखवलं. एक षटकार आला पहिल्याच बॉलवरती परंतु 3 बॉल त्यानं फार चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केले. हा फटका 7वा फलंदाज आहे जो षटकाराने खातं खोलतोय. आल्या आल्या प्रतीकेश मोकल ठोकतोय. कोपरचा ब्रँड दाखवणारा षटकार. सेट होण्याची गरज नाहीये. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती ते षटकार ठोकतायत आणि कॉन्फिडन्स कमालीचा आहे. आत्मविश्वास काय दर्जेदार आहे या सगळ्या बॅटर्सकडे तो आपल्याला पाहायला मिळतोय. रिवर्स
स्विच हिटचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि फलंदाज दुसऱ्या बॉलवरती प्रत्यकेश मोकल होतोय. बाद. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे 33. शुभम मोकल बॅटिंगला आलाय. शुभम मोकल आणि सलामीला आलेला सूरज अजूनही मैदानामध्ये उभा आहे. 2 ओव्हर नंतर 33 धावा. 16.5च्या ॲव्हरेजनं या 33 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 6 पारितोषिक आहेत. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीजची 2 विशेष पारितोषिक आहेत. आपल्या विभागामध्ये पहिल्यांदा हे घडतंय, कारण बऱ्याच ठिकाणी एकच मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असते, परंतु या स्पर्धेमध्ये 2 खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि याचं सगळं श्रेय आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील आणि संपूर्ण त्यांच्या SDP परिवाराला दिलं पाहिजे. जो SDP ग्रुपचा संपूर्ण जो परिवार आहे त्यांना आपण सगळं श्रेय दिलं पाहिजे. हा स्लोअर बॉल, पहिलाच बॉल कमी गतीनं टाकला मनीष बारसकर, मागच्या मॅचचा हिरो आता गोलंदाजीला आलाय आणि पहिला चांगला बॉल डिलिव्हर करताना तो पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती. 50-55 झाल्या तरी मॅचमध्ये चांगली रंगत पाहायला मिळेल, कारण दोन्ही ताकदवान टीम आहेत, दोन्ही तुल्यबळ टीम आहेत. सूरज मात्रे कोपरचा षटकाराचा ब्रँड मैदानामध्ये उभा आहे. तो ब्रँड दाखवतोय. सूरजच्या बाडमधून येतोय हा दुसरा षटकार. खरं तर पहिल्यांदाच या विभागामध्ये या मैदानावरती खेळतोय कोपर संघ, परंतु सगळ्यांना त्यांना आपल्या फलंदाजींचं वेळ लावलंय, आपल्या प्रेमामध्ये पाडलंय. चांगला बॉल चांगल्या पद्धतीनं खोदून काढला. हे चांगलं क्रिकेट आहे. आणि 100 एकेरी धावा पूर्ण झालेल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेतील 100 एकेरी धावा देखील पूर्ण झाल्यात. मगाशी पण वारंवार उल्लेख करतोय, जिथे मयूर पाटील आहेत ना तिथे प्रत्येक बॉलची तुम्हाला माहिती मिळणार. एकूण धावसंख्या आहे ती 40. 2 ताकदवान टीम आहेत, 2 मोठे संघ आहेत, त्यामुळे चांगली मॅच तुम्हाला निश्चित रूपानं पाहायला मिळणार. बॉल पाठवलाय मिडविकेटला. फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. कुणाल बारसकर फार चांगला झेल टिपतोय आणि फलंदाज शुभम मोकल हा पहिला फलंदाज आहे या मॅचमध्ये की जो शून्यावरती बाद होतोय. या कॅचसाठी आदरणीय पद्माकरजी पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलंय. वेदांत 11 खरसुंडी संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि दोन्ही संघ ताकदवान आहेत. वारंवार उल्लेख करतोय, कारण 60-70 धावा जरी झाल्या ना तरी खरसुंडी संघामध्ये ती धमक आहे या धावा चेस करण्याची. म्हणूनच पद्माकरजी पाटील साहेबांनी या संघाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलंय. दरवर्षी या SDP ट्रॉफीमध्ये खरसुंडी संघाला आग्राचं आमंत्रण असतं आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा काळभैरव कोपर संघ आलाय आणि सगळ्यांना त्यांना प्रभावित केलंय. प्रितेश पाटील आलाय, झेल टिपला जातोय पाठीमागच्या बाजूला. फार चांगला झेल टिपतोय प्रतीक चव्हाण. आणखीन एक फलंदाज होतोय बाद आणि प्रतीक चव्हाणला सुद्धा पद्माकरजी पाटील साहेबांकडून या कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक.
दीप पाटील आलाय. दीप बॉलर आहे, परंतु आता बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल. 7व्या क्रमांकाचा बॅटर आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. SDP ट्रॉफी 2026 मधली पहिली विकेट हॅट्रिक मनीष बारसकर घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पद्माकरजी पाटील साहेब आता खुश आहेत या परफॉर्मन्सनं. संघ अडचणीमध्ये होता आणि या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम केलं मनीष बारसकरनं. 444वा चेंडू असेल आता आणि त्याच्यावरती विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला. आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे पद्माकर पाटील साहेबांकडून. मनीष बारसकर, दीप पाटील असं बाटल मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सूरज मात्रे अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. जोपर्यंत सूरज आहे ना तोपर्यंत काळभैरव कोपरचे समर्थक निश्चिंत आहेत. फटका चांगला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. स्किल पोटेन्शियल दाखवणारा दीप पाटीलचा फटका पाहायला मिळाला. मिळत आहेत त्या 4 धावा. ते आहेत या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुरेशदादा पाटील या मुख्य मंचावरती मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे अगदी जवळचे सहकारी नामू पाटील, खरं तर त्यांच्या अगदी जवळचे मित्र आणि त्यांचे सुपुत्र विनू भाई या नावानं सगळे त्यांना संबोधतात. आणि या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सुरेशदादा पाटील यांचा कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये विनू म्हणजे भाई याची आवर्जून उपस्थिती असते. त्यांच्याच घरातील एक सदस्य आहे आणि त्याचा आपण मनापासून आभार मानले पाहिजेत की प्रत्येक समालोचकाला बोलवणं, कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह याची सगळी जबाबदारी ते चोखपणे पार पाडतात. त्यांचं मनापासून आपण आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्याने आमची ओळख जी आहे ती वडगाव जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीगपासून आहे आणि त्या आयोजनामध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान राहिलं होतं. खरं तर त्यांचे पिताश्री या विभागातील सगळ्यात जुने पहिले समालोचक होते, व्यावसायिक समालोचक नामू पाटील साहेब. त्यांचे हे सुपुत्र आहेत. शेवटचं षटक गोलंदाजीला आलाय तो नैतिक नलावडे. पहिलाच बॉल डॉट फेकतोय. त्याच्यासमोर सूरज मात्रे कोपर संघाचा बाहुबली उभा आहे आणि त्याला मात्र उभं ठेवलं पहिल्या बॉलवरती नैतिकनं. नैतिक एक चांगला बॉलर आहे. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची रिलीजिंग ॲक्शन आहे त्याची, बॉल रिलीज करण्याची शैली आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना तो आपल्या शैलीनं चक्रावतो. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीला आलाय. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. दुसरा बॉल देखील डॉट. सूरज मात्रेच्या विरोधामध्ये कम्मालीचं धाडस दाखवलंय आणि 99 डॉट बॉल. 9961 ब्रँडमधला हा 99वा डॉट बॉल आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाला. मगाशी आपण 99वी सिंगल पाहिली, आता 99वा डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू डॉट. धावफलक आहे ते 44 वरती. लगातार तिसरा चेंडू निर्धाव. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. जो फलंदाज गोलंदाजाला पाणी पाजत होता त्या फलंदाजाला मात्र त्यानं उभं ठेवलंय आणि पद्माकर पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय या 3 डॉट बॉलसाठी. आणि 9वा फलंदाज आहे. 9961 मधला हा 9वा फलंदाज आहे जो लगातार 3 चेंडू डॉट खेळलाय. 2 ओव्हरनंतर 33 धावा होत्या आणि आता 9 बॉलमध्ये केवळ 11 धावा आल्यात. सगळ्यांचं लक्ष आहे की मेडन ओव्हर पाहायला मिळणार का. SDP ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वातली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. 2 ओव्हरनंतर 33 धावा होत्या. असं वाटलं होतं 50-60 धावा सहज होतील, परंतु रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मनीषची, आता नैतिकची. लगातार 4था चेंडू डॉट आलेला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण जो मोठा बॅटर आहे सूरज मात्रे, ज्यांना सगळ्यांना पाणी पाजलंय, त्या फलंदाजाला उभं ठेवलंय आणि या डॉट बॉलसाठी पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
या गोलंदाजासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आले पद्माकर पाटील साहेबांकडून. लगातार 5वा डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. SDP ट्रॉफी 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळणार का? आणि मेडन ओव्हर टाकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल पद्माकर पाटील साहेबांकडून आणि सुरेश दादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेवटचा बॉल आहे. फटका हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. जाऊ झेल जरी सुटला असेल ना तरी या गोलंदाजासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कम्मालीची गोलंदाजी केली आहे. एक धाव मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे ती 45 आणि टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये ते 46 या धावसंख्येचं. SDP ट्रॉफी 2026 मध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबरीनं संपूर्ण SDP ग्रुपचं आणि आमचे मित्र विनू पाटील यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील रायगड समालोचनाचे महागुरू संतोषजी चौधरी सर. आळे आंबिवली आणि सिद्धू 11 कैरे दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. आणि सूरज हातमोडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. एक रसायनी परिसर नव्हे तर खालापूर, पनवेल, कर्जत, रायगडमध्ये कित्येक ठिकाणी त्यांचं समालोचन आपण ऐकतो आणि शिक्षक आहेत सूरज हातमोडे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. एक गोड आवाज. खरं तर आज सुंदर समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं आहे SDP ट्रॉफीमध्ये. महागुरू खरं तर स्वामीनारायण गुरुकुल चे ते स्वतः व्यवस्थापक आहेत आणि उद्या पॅरेंट्स टीचर मीटिंग असल्या कारणास्तव ते या ठिकाणाहून लवकर आपली रजा घेत आहेत. पण खूप चांगलं समालोचन त्यांना ऐकत ऐकतच आम्ही या कॉमेंट्री क्षेत्रात मोठे झालेले आहोत आणि शांत संयमी मराठी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व, प्रत्येक शब्दावरती योग्य ती पकड सूरज हातमोडे सर आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना सूरज हातमोडे चौक आणि त्यांचा सन्मान सुरेशदादा पाटील साहेब या ठिकाणी करतायत. एक चांगले कॉमेंटेटर, एक चांगले जेवढे चांगले कॉमेंटेटर आहेत त्याहीपेक्षा एक व्यक्ती म्हणून पण चांगले आहेत ते आमचे सूरज हातमोडे आणि त्यांचा सन्मान स्वतः सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. सूरज खरं तर 2-3 मॅच चांगली कॉमेंट. सूरजच्या बरोबर मग आम्ही बसणार होतो पण इकडे सुरेशदादा पाटलांनी वालाच्या शेंगा आणल्या होत्या त्यामुळे इकडे यावं लागलं. जाऊया मॅचमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये असं वाटलेलं कोपर संघ मगाशी तळेगाववाडी संघाच्या बरोबर हरता हरता जिंकला असं वाटलं भरपूर धावा करेल पण शेवटच्या षटकामध्ये एकच धाव दिली त्या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी केली. 45 झालेल्या जिंकण्यासाठी 46. आळे आंबिवली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे या लगेच. आळे आंबिवली टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण लवकर यायचं आहे. वालाच्या शेंगा आणि घरगुती चाय याशिवाय ही स्पर्धा महागुरू कंप्लीटच होऊ शकत नाही. चहाचा अगदी आपण सगळ्यांनीच आस्वाद घेतला आणि आपण बघतोय की आता सद्यस्थितीला वालाच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर SDP ट्रॉफी म्हटलं की कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. या मॅचमध्ये 24 चेंडू आणि 46चा पाठलाग करायचा आहे करसुंडी टीमला. अंकित आपण सिद्धू 11 कैरे संघाचे कॅप्टन रजत पाटील आणि इकडे आमचे स्वप्नील आळे आंबिवली संघाचे कॅप्टन. टॉस करण्यासाठी मी नितीन पाटील यांना मी विनंती करतोय.
नितीनदादा पाटील यांना टॉस करण्यासाठी. उद्या त्यांची 40+ मॅच आहे वर्ण्यामध्ये. नितीन पाटील यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. नितीनदादा पाटील लवकरच मला वाटतं स्पोर्ट्स दुकान त्यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धेश्वरी कॉर्नर असेल नाही तर मग कराड्याचं कॉर्नर असेल कुठेतरी आई स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीनदादा पाटील टॉस करतायत. स्वप्नील आळी आंबिवली आणि सिद्धू 11 कैरे. SDP आणि SDP पडलेला आहे. SDP आणि एका बाजूला 9961 म्हणजे शोलेसारखा इथे टॉस बनवण्यात आला आहे. 9961 पडलं तरी SDP आणि SDP पडला तरी SDP. जाऊया मॅचकडे जिथे जिंकण्यासाठी 46 करायचे आहेत ना. कोपर संघाच्या विरुद्ध खरसुंडी संघाला अंकित मालुसरे यांच्याकडे. व्हेरी फर्स्ट बॉल उंच गेलाय चेंडू. झेल कॅरी केलाय. महत्वाची विकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा मनीष बारसकरच्या रूपात वेदांत 11 खरसुंडी टीमला. अंडर आईज गॅप मध्ये 1 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे येतोय. दुसऱ्या सत्रातील हा पहिला चौकार. मयुरेशनं आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं केलं. एकूण धावफलक पोहोचलंय ते 5. या धावसंख्येवरती चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. उपस्थित प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे एन्जॉय करतायत लाईव्हच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत. आणि इथे आपण बघतोय सुरू असलेला हा सामना कालभैरव कोपर आणि वेदांत 11 खरसुंडी. अजून एक गॅपमध्ये येईल का. सेफली लँड होतोय. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. खरं तर जास्त उंच गेला. नीटचा संपर्क नव्हता आणि त्या कारणास्तव 2 धावा या ठिकाणी मिळतील. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 7. शेवटचे आता या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. येणारी 3 षटकं बाकी आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे. याचा अर्थ 19 चेंडू बाकी आणि 46चा पाठलाग करताना 39ची गरज. वेगवान खोलवर पद्धतीचा चेंडू सटीक लाईन आणि लेंथनं भरलेला चेंडू पाहायला मिळाला. सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 7 धावा लागत आहेत धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. महागुरू मॅच बनते. मॅचमध्ये आता अगदी बॅलन्स निर्माण झालाय. समप्रमाणता आले कारण सुरुवातीला 24 मध्ये 46 माफक दिसत होत्या. या किफायती षटकाने मॅच बॅलन्स झाले. काय म्हणाल. 18 चेंडू 39ची गरज आहे.
18 चेंडू 39 धावा. मगाशी आपण बघितलं की वयाड संघाच्या महेश म्हात्रेनं एकच धाव दिली होती आणि 18 चेंडूमध्ये 42ची गरज होती. आता 39 पाहिजेत आणि त्या संकेत आणि त्याच्या दुसऱ्या फलंदाजांनी बनवल्या होत्या. एक धाव येऊनही पहिल्या षटकामध्ये तशीच परिस्थिती आहे इथे. मात्र आता 18 चेंडूमध्ये करायचे ते 39 म्हणजे 13 धावांची सरासरी आहे. 33-39 तर 39 धावा जर संयमी फलंदाजी केली, जर खराब चेंडू मिळाला आणि त्याचा समाचार घेतला, सिंगल डबल घेतला तर या धावा पण होऊ शकतात खरसुंडी संघासाठी. म्हणून हा जो संघ आहे ना कोपर, तो जिंकता जिंकता हरता जिंकलेला आहे. जो संघ एखादा हरता जिंकतो ना तो मग नंतर कधी मागे वळून पाहत नाही. मॅच बनेल. कॅल्क्युलेट बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. 1-2 चौकार, 2-3 सिंगल डबल्स पर षटका गणिक 12-13 धावांचं समीकरण राखलं तर ही मॅच बनवू शकते वेदांत खरसुंडी टीमला. पण या मॅचमध्ये जर का हवी व्हायचं असेल ना अपोजिट कालभैरव कोपर संघाला, तर एक किफायती षटकाची गरज आहे. अंकित खरं तर पद्मा पाटील आणि आमचे जीजी गणेशजी पाटील खरं तर भरपूर सपोर्ट करतात खरसुंडी संघाला. हा, आणि खरं तर या धावा ज्या अगोदरच्या इनिंगमध्ये वाचल्यात ना, भरपूर पारितोषिकं त्यांनी लावली. एक वेगळी ऊर्जा खेळाडूंमध्ये निर्माण केला आणि तदनंतर त्यांचा तो दुणावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा खरसुंडी टीमच्या फलंदाजांना जागा करावा लागेल. शेवटच्या आता 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. अविनाश ठाकूरचा पहिला चेंडू, बॅटची कडा, मागच्या बाजूला चेंडूने वाटचाल केली. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या कारणास्तव चेंडूला रोखणं तितकंसं सोपं नव्हतं. इथे बॅकिंग झालंय. चेंडूची फेक सुमार झाली पण तिसरी धाव या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केली जात आहे. उंची तपासली जाईल. अंपायर रिव्ह्यू की बॅट्समन दोनही टीमसाठी एक रिव्ह्यू बिमरसाठीच देण्यात आलेला आहे. बाकी कोणत्याही निर्णयासाठी रिव्ह्यू नसेल. आणि एकदा जर का रिव्ह्यू गमावला तर पुन्हा रिव्ह्यूची मागणी तुम्हाला करता येणार नाही. नो बॉल. नशिबाच्या 4 धावा. चेंडूही वाचलाय, त्यापेक्षा एक धावही वाढले. याचा अर्थ या मॅचमध्ये आता चांगली धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. 1-11. फ्री हिट मिस केली आहे. फ्री हिटचा चेंडू होता. खरं तर या चेंडूला चकतोय तो फलंदाज मयुरेश भाऊ. डॉट बॉल येतोय. शेवटचे आता 17 चेंडू बाकी आहेत. 35 धावसंख्येची गरज. स्कोर कार्ड वरती जवळजवळ सगळेच एक्के आपण बघू शकाल. 1 ओव्हर 1 चेंडू संपला. 11 धावा आहेत आणि 1 विकेट गमावली आहे. गरंगलत चाललाय. गुड फिल्डिंग. कौतुकास्पद शॉर्ट एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक नेहमीच अगदी डेंजर झोनमध्ये ते क्षेत्ररक्षण करत असतात. त्यांच्यासाठी सोपं नसतं. चेंडू वेगाने येत असतात. भरपूर एरिया त्यांना कव्हर करायचा असतो आणि अशा वेळेला सूरज म्हात्रे त्या ठिकाणी होता. रात्रीमध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय. सूरज म्हटलं की सूर्य आणि संपूर्ण कोपर संघासाठी धावून आलेला खरा प्रकाश आहे रात्रीच्या वेळेला. गती जास्त आहे गोलंदाजाकडे आणि त्या कारणास्तव संपर्क करणं कठीण होऊन बसलंय. फुटवर्कचा योग्य वापर करावा लागेल. वेल तसं पाहिलं गेलं तर फार कमी आता खरसुंडी टीमकडे. सिंगल येते. या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 13 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 15 चेंडू बाकी आहेत. 33 धावसंख्येची गरज. धावांचा पाठलाग करताना जरूर विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण एका गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन की धावांचा पाठलाग करताना चेंडू जर का खराब येत नसतील ना, तुम्ही बनवले पाहिजेत. फुटवर्कचा योग्य वापर करा. बॅट आणि चेंडूमध्ये योग्य तो नेटवर्क मिळवा आणि तदनंतर मोठे फटके तुम्ही मारलेच पाहिजेत. गोड आवाज पण डीपमध्ये फिल्डर आहेत. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यवस्था सजवली त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. शॉर्ट एक्स्ट्रावरचा क्षेत्ररक्षक आणि त्याला धरूनच डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक, याचा अर्थ गॅप देण्यास तयार नाही आहेत. फुलर लेन चेंडू टाकले जात आहेत. अंधाराईचे फटके येणं कठीण होऊन बसले आणि अशा वेळेला ऑफ ड्राईव्हचे फटके सुद्धा सहजगत्या रोखले जात आहेत. चांगल्या प्लॅनिंगनं मैदानावरती पाहायला मिळतोय तो कोपर संघ. 14 32. जोरदार अपील त्या ठिकाणी केली जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. हा निर्णायक चेंडू असेल. इथे मोठा फटका आला तर 13 धावांची सरासरी राखली जाईल. कारण शेवटचे आता 13 चेंडू बाकी आहेत. 32ची आवश्यकता
18मध्ये 39ची आवश्यकता होता. पहिल्या षटकात दीप पाटीलने केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या षटक टाकतोय तो गोलंदाज अविनाश ठाकूर. 7 धावा त्यानंही खर्च केल्यात. निर्णायक चेंडू या मॅच मधील. समोरच्या दिशेनं वाट कॅच, वाट झेल. खरं तर या टुर्नामेंट मधील सर्वोत्कृष्ट झेल ठरू शकतो. अगोदरच्या मॅच मध्ये वयल टीमच्या क्षेत्ररक्षकाने एक झेल कॅरी केला होता, पण त्याही पेक्षा मोहम्मद कैफची आठवण करून देणारा हा झेल समोरच्या दिशेने टिपला आहे. क्षेत्ररक्षक रुपेश म्हात्रे या क्षेत्ररक्षकाने लाजवाब पडले, झडले, भरपूर अंतर कव्हर केलं. भाई आपण नेहमी म्हणतो की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो चेंडू जातो ना, क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित फटका असतो, पण तसं नाही आहे. सगळे एफर्ट्स दिले, 100% योगदान दिलं आणि अशक्यही शक्य करत हा झेल कॅरी केला तो क्षेत्ररक्षक रुपेश म्हात्रेनं. फलंदाज या ठिकाणी बाद होईल प्रेम भिलारे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 विकेट्स गमावल्यात, 14 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 12 चेंडू बाकी, 32 धावसंख्येची गरज. करतात, पण क्षेत्ररक्षकांची साथ असेल तर खरं तर विजयापर्यंत तुम्ही सहजगत्या निघत असतात. आणि हा खूप चांगला झेल कॅरी केला. 1983चा विश्वचषक सर कपिल देव यांनी टिपलेला सर विवियन रिचर्ड्स यांचा उलटा झेल. 1996चा विश्वचषक हर्षल गिब्सनं स्टीवा यांचा झेल सोडला होता. अद्यापही दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. 2007चा श्रीसंतनं टिपलेला झेल. 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकला पुन्हा एकदा भारतीय संघानं T20चा पहिला. त्यानंतर आपण पाहिलं असेल 2024चा विश्वचषक सूर्यकुमार यादव यांनी टिपलेला झेल आणि त्याच्या जोरावरतीच या मोठमोठ्या स्पर्धा जिंकता येतात. आणि त्याचंही जिवंत उदाहरण काल भैरव कोपर संघाचे खेळाडू आता स्पष्ट करतायत. आक्रमण करावं लागेल मैदानावरती करसुंडे टीमला. इझी हा फटका उडवलाय, गॅपमध्ये ढकललाय, टायमिंग चांगलं होतं, नजाकत होती या फटक्यामध्ये. खडे खडे हा स्ट्रोक लगावला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, 1 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. आता 11 चेंडू बाकी आहेत, 28 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. एका गोष्टीची सुद्धा मी चर्चा करेन आणि त्याची पुनरावृत्ती झाली आहे, विशेषतः T20 विश्वचषकात. तेच संघ तोच विजय. इथे हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. मयुरेश भौड अशा अपेक्षा होत्या, त्यानं आपली विकेट गमावले. समीकरण बदलेल. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरले ती 28 या धावसंख्येची. विकेट या ठिकाणी गमावले. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत, जिंकण्यासाठी गरज उरले ती 28 या धावसंख्येची. खरं तर चांगला खेळ फलंदाजांना करावा लागेल. बॅटिंगसाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये कुणाल बारसकर. स्ट्रोक, स्वीट साऊंड, गोड आवाज. क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चेंडू सीमा पार. हा षटकार. आता शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत, 22 धावसंख्येची गरज. आख मारे, आख मारो अथवा न मारो, पण पद्माकर पाटील सांगतायत की आता षटकार चौकार तुम्ही मारा आणि या षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज
त्यांनी दिलेला आहे, त्यांचंही आपण आभार व्यक्त करूयात. षटकाराच्या बरोबरीने हा सामना जिवंत राहिला. शेवटच्या आता 9 चेंडू बाकी आहेत, 22 धावसंख्येची गरज. असेच एकाच दोन मोठे फटके इथून पुढे जर का आले ना तर शेवटपर्यंत ही मॅच एअर टाईट, रफ अँड टफ, नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कालभैरव कोपर पेन तालुक्यातील हा चांगला संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वेदांत 11 खरसुंडी. समोरच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक आहे, गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांनी मनं जिंकलीत, क्षेत्ररक्षकांनी मनं जिंकलीत आणि सातत्यानं मला उल्लेख करायला आवडेल, क्षेत्ररक्षणी अशी कला सामना जिंकवण्याचं खरं सूत्र असतं. प्रत्येक जण एफर्ट्स देतोय, प्रत्येक जण 100% योगदान देतोय आणि त्यांना ठाऊक आहे आपल्याला जिंकायचं असेल ना तर गोलंदाजांपेक्षा आपली अहमियत महत्त्वाची. आणि क्रिकेट हा खेळ सांघिक आहे, प्रत्येकानं जर का योगदान दिलं तर सामना सहज सोपा सुकर होत असतो. आणि ती परिस्थिती मैदानावरती सादर करत असताना हे सगळे कोपर संघाचे खेळाडू, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शेवटचे आता 8 चेंडू बाकी राहिलेत, 21 धावसंख्येची गरज. इथे हा स्ट्रोक जाईल का गॅपमध्ये? नाही. दुसरी धाव धोकादायक दिसते, कलेक्शन झालं नाही, बचावले फलंदाज. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होती 46चा पाठलाग करताना 27. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत, 19ची गरज. यश बघा ना, ज्या ठिकाणी चेंडू जातोय ना फटके ताकदीचे आहेत, वेगवान आहेत, जमिनीला समांतर आहेत, तरी सुद्धा ते फटके रोखले जातात. याचा अर्थ किती चतुर, चपळ, चाणाक्ष प्रत्येक चेंडूवरती त्या क्षेत्ररक्षकाची करडी नजर आहे की हा चेंडू कुठे जाईल आणि तिथपर्यंत मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचे. लाजवाब, गुड एफर्ट्स, सांघिक खेळ, टीम स्पिरिट. ऑफ ड्राईव्ह केलं, एकदा मिळेल. सिलिम मध्ये हा चेंडू रेंगाळतोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न अजिबात करू दिला जात नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46चा पाठलाग करताना धावफलक पोहोचलाय ते 28 या धावसंख्येवरती. त्या मोबदल्यात 3 विकेट सुद्धा गमावल्यात. शेवटचे आता 6 चेंडू बाकी राहिलेत आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. खरं तर पुन्हा एकदा इंटरनॅशनल क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जागतिक T20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. मी 2007च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. श्रीसंतनं झेल टीमला पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाने मेगा फायनल जिंकत तो वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्याच वर्ल्ड कपमध्ये 2007च्या वर्ल्ड कपमध्ये एक इतिहास घडला होता. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा तगडा संघ आहे. गिलक्रिस्ट, हेडन, सायमन, मायकल क्लार्क, डेमियन मार्टिन असे तगडे फलंदाज स्वतः रिकी पॉन्टिंग त्या टीममध्ये होते. आणि तातेंदा तैबू झिम्बाब्वेचा कर्णधार होता आणि त्या झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियन संघाला 2007मध्ये परास्त केलं होतं. आणि त्याची पुनरावृत्ती सिकंदर रजाच्या नेतृत्वाखाली ट्रेव्हिस हेडच्या खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन संघाला आज पराभव करत 19 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती झाली. म्हणजे क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही आहे. दादागिरी जास्त काळ टिकत नाही. जो मैदानावरती चांगला खेळ करेल ना त्याचे विजयाचे पर्सेंटेज जास्त असतात आणि हे दाखवलंय या मैदानावरती कोपर टीमनं. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक पोचतील का? जमिनीवरती पडतोय, एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, तू मे हा हा नाना करत ही दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 30. शेवटच्या आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज. आज रात्रीमध्ये कित्येकदा उल्लेख झाला बेन स्टोक विपक्ष कार्लोस ब्रॅथवाईट आणि तसे फटकेही आले होते एका मॅचमध्ये. मला वाटते कोपर संघाने तशा पद्धतीनं सामना जिंकला होता आणि त्यांच्याच विरोधात आता जिंकायचं आहे. पद्माकर पाटील यांचे सुपुत्र वेदांत याच्या नावासाठी खरसुंडी टीमला. खरसुंडीचंही नाव राखलं जाईल, वेदांतचंही नाव पुढे येईल आणि अशा वेळेला 5 मध्ये 18 बनवायचे आहेत. संपर्कच नीट होत नाहीये. पुन्हा एकदा हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एकच धाव या ठिकाणी आता घेतली जाते. फलंदाज सूरज साल्वी या फलंदाजाकडून. कुणाल बारसकरनं आता स्वतःवरती विश्वास दाखवला. शेवटचे 4 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 15 या धावसंख्येची. मोठा फटका आला पाहिजे. 4 मध्ये 15, 1-2 मोठे फटके मॅचमध्ये रोमांचकता निर्माण करतील. खराब चेंडू येत नाही आहेत पण खराब बनवावे लागतील. कुणाल बारसकर, गुणवत्ता आहे, क्षमता आहे. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. जाईल तिथे क्षेत्ररक्षक.
दुसरी धाव हवी आहे. फलंदाज या ठिकाणी जरूर बाद होतील. अजून एक धक्का मिळेल सूरज साल्वीच्या रूपात. बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 करसुंडी टीमला इक्वेशन बदलेल. शेवटचे 3 चेंडू 14 धावसंख्येची गरज. तीन चेंडू बाकी, 14 धावसंख्येची गरज. किमान 2, त्याहीपेक्षा चौकार, त्याहीपेक्षा षटकार. मॅच कायम असेल खरसुंडी टीमसाठी. अपील केली जाते. पंचांनी बोट उंचावलंय. फेअर डिलिव्हरी, त्याचबरोबरीने आपण बघतोय विकेट्स. याचा अर्थ या मॅच मधील मर्यादा आता जवळजवळ स्पष्ट होत असताना शेवटचे 2 चेंडू बाकी. पायचीत पकडलाय कुणाल बारसकर. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. कैऱ्याचे सगळे खेळाडू बघू शकाल आपण सज्ज होत आहेत, रेडी होत आहेत. खरं तर या सामन्यात जे अंतर राहिलं ना, फरक कुठे पडला. पहिल्या इनिंगमध्ये खरसुंडी टीमच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या 2 षटकात 33 दिल्या आणि या इनिंगमध्ये त्यांच्या फलंदाजांनी फक्त 14 जमवल्या आणि तेच डिफरन्स शेवटपर्यंत वाढतं राहिलं. 2 मध्ये 14. चौकार आलाय. शेवटचा 1 चेंडू. आता 10 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 10 धावसंख्येची गरज. ISPL मध्ये 9 होत्या, इथे फक्त 6च असतील. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एक फेअर डिलिव्हरी कोपर संघ सहज जिंकेल, पण नशीब चांगले असतील तर खराब चेंडू येऊ शकतो खरसुंडी टीमसाठी. आणि नशीबही असं आहेत ना की संघर्ष करा तरच साथ देतात. आणि हा सामना जिंकलाय काल भैरव कोपर या टीमनं. याचं सगळं श्रेय जाईल ते क्षेत्ररक्षकांना. लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलं संपूर्ण मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये गोलंदाजही टिच्चून कामगिरी केली. ज्या गोलंदाजांनी पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ 70 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजांनी 46 करू दिल्या नाहीत 24 चेंडूवरती. खरसुंडी टीमला मनीष बारसकरचं पहिल्या चेंडूवरती बाद होणं हा मोठा अडसर दूर करण्यासारखं होतं आणि तिथूनच हा सामना सोपा होऊन बसला तो काल भैरव कोपर टीमला. हार्ड लक खरसुंडी टीम आणि अभिनंदन कोपर संघ. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना लगातार 3 चौकार ठोकत 12 धावसंख्येचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 1 षटक केवळ 7 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा अविनाश ठाकूर ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. यानंतर सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात बल्लाळेश्वर आली आंबिवली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे 2 मॅचेस बाकी आहेत. एक चांगला सामना आपण जरूर बघणार आहोत, पण या मॅचमध्ये काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी मी अविनाश ठाकूर याला विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कोपर संघाचा अविनाश ठाकूर आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करणार आहे. मॅन ऑफ द मॅच अविनाश ठाकूर कोपर आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करणार आहे. नितीन दादा पाटील यांना मी विनंती करणार आहे.
नितीनजी पाटील यांना विनंती करतोय. भाऊ या, भाऊ ठाकूर या. नितीन दादा, SDP ट्रॉफी आपण पाहतोय. काही ठिकाणी मॅन ऑफ द मॅच बक्षीस देण्यासाठी धडपडत असतात सगळे, आणि इथे मात्र बघा हा त्याला मान देतोय, तो त्याला मान देतो, आणि हेच खरं तर चांगलं आहे. अविनाश ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅच कोपर संघाचा. अष्टपैलू कामगिरी त्यानं केली. गोलंदाजी करताना 1 विकेट, केवळ 7 धावा खर्च केल्या आणि अंतर वाढवलं वेदांत खरसुंडी टीमसाठी. खरसुंडी टीमने फिल्डिंग पण चांगली केली, बॅटिंग चांगली केली, बॉलर्सने बॉलिंग पण चांगली केली. तिन्ही बाजू त्यांच्या सरस ठरल्या आणि त्यामुळे त्यांनी तो विजय संपादन केला. बेस्ट ऑफ लक अविनाश. पुढच्या मॅचसाठी जाऊया. मैदानामध्ये सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात आळी आंबिवली या दोन संघांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.